चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। तुम्हा सगळ्यांचं स्वामी श्रद्धा ऊर्जावर खूप खूप मनापासून स्वागत। आजच्या व्हिडिओमध्ये आपण दत्त महाराजांच्या प्रभावी सेवा बघणार आहोत, जे आपल्याला स्वामींच्या प्रकट दिनानिमित्त करायचे आहे। 20 मार्चला आहे श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन आणि हा दिवस आपल्या सगळ्या स्वामी भक्तांसाठी एक खूप खास असा दिवस आहे। हा क्षण आपल्यासाठी सगळ्यांसाठी खूप खास आहे, कारण की आपले स्वामी या दिवशी प्रकट झाले होते आणि स्वामी आपल्या आयुष्यात आहेत, म्हणून आज आपण इतकं सुखी समाधानी जीवन जगत आहोत। सगळी काही त्यांचीच कृपा आहे। आपलं कारण आपण फक्त स्वामींनाच सांगतो आणि स्वामी सुद्धा आपल्याला पदोपदी साथ देतात, पदोपदी आपल्याला मार्ग दाखवत असतात। प्रत्येक संकटातून प्रत्येक दुःखातून आपल्याला स्वामीच बाहेर काढतात आणि खरंच कुठलंही संकट आलं तर आपल्याला सगळ्यात आधी फक्त तेच आठवतात, ते म्हणजे आपले स्वामी। म्हणून आपले स्वामी आपल्या आयुष्यामध्ये आहे, म्हणून आपण आजचा दिवस आपण सुखाने घालवतो। एक आपल्याला आशा आहे आणि एक आपल्याला विश्वास आहे की नाही, काही झालं तरी माझे स्वामी माझ्या पाठीशी आहेत आणि खरंच ते आहेतच, आपल्यासोबत ते आहेत। आजही ते निर्गुण रूपामध्ये, आपण जरी त्यांना बघू शकत नसतो तरी सुद्धा निर्गुण रूपामध्ये ते आपल्यासोबत आहेत आणि आपल्याला वेळोवेळी ते साथ देतात, वेळोवेळी आपल्यासोबत असतात। तर असो, तर आपण स्वामींच्या प्रकट दिनानिमित्त आपण श्री स्वामी समर्थ महाराजांच्या 21 दिवसांच्या प्रभावी सेवा बघितलेल्या आहेत। त्या प्रभावी सेवांमध्ये आपण श्री स्वामीच्या सारामृत, 11 माळी श्री स्वामी समर्थ जप किंवा तारक मंत्राची आपण सेवा बघितली होती। आजच्या व्हिडिओमध्ये आपण दत्त महाराजांच्या काही प्रभावी सेवा बघणार आहोत, ज्या आपल्याला प्रकट दिनानिमित्त करायच्या आहेत। या सेवा तुम्ही 7 दिवसांसाठी किंवा 11 दिवसांसाठी तुम्ही करू शकता। लक्षात घ्या, 20 मार्चला प्रकट दिन आहे, त्यामुळे 11 दिवसांची तुम्हाला सेवा करायच्या असतील तर तुम्हाला या सेवा 11 तारखेपासून सुरू करायच्या आहेत। जर तुम्हाला 7 दिवसांसाठी ही सेवा करायची असेल तर तुम्हाला 14 तारखेपासून सेवा सुरू करावी लागणार आहे। स्वामी हे दत्त महाराजांचाच अवतार आहे आणि दत्त महाराजांच्या काही अशा प्रभावी सेवा आहेत, ज्या केल्याने आपल्या आयुष्यातले संकट, दुःख, अडचणी, विघ्न जे काही असतील ते सगळी दूर होतात आणि त्यांच्या कृपेने आपण सुखी समाधानी आयुष्य जगतो। आपल्या आयुष्यामध्ये सुख येतं, समाधान येतं। त्याचप्रमाणे आपल्या जीवनातले घोर कष्ट, दुःख हे नक्कीच दूर होतात आणि दत्त महाराजांचा आशीर्वाद आपल्या पाठीशी असतो। अर्थातच काय की आपल्या स्वामींचा आशीर्वाद आपल्या पाठीशी असतो। तर आता बघा, आपल्याला सेवा कोणत्या करायच्या आहेत आणि बघा, सेवा जर केली तरच आपल्याला मेवा मिळणार आहे। सेवेशिवाय मेवा खाण्याची सुद्धा आपण अपेक्षा करू नये किंवा ती आपण न केलीच बरी, कारण की बघा, आपण शेवटी माणूस आहोत, आपण शून्य आहोत। आपल्या महाराजांसमोर आपलं अस्तित्व काहीच नाही, आपण कोणीच नाही आहोत। पण एक सेवा करून आपल्या आयुष्यामधले संकट, दुःख आपण नक्कीच कमी करू शकतो। पण ते कमी करण्यासाठी काय करावं लागेल, आपल्याला सेवा करावी लागेल आणि त्यासाठी आपल्या यथाशक्तीनुसार आपल्याला सेवा करायची आहे। जमेल तशी तुम्ही सेवा करा। महाराज नाही म्हणत की तू एवढी सेवा कर आणि तेवढी सेवा कर, आपल्याला जशी जमेल तशी आपल्या यथाशक्तीनुसार आपल्याला सेवा करायची असते। आणि बघा, आपल्याला ती सेवा अगदी मनापासून पूर्ण श्रद्धेने करायची असते, तेव्हाच आपल्या जीवनामध्ये सुख येतं आणि समाधान येत असतं, तेव्हाच महाराजांचा आशीर्वाद आपल्या पाठीशी राहत असतो। तर आता सेवा कोणत्या करायच्या आहेत ते बघा। सगळ्यात आधी दत्त महाराजांची प्रभावी सेवा आहे ती म्हणजे गुरुचरित्र पारायण। आता बघा, गुरुचरित्र पारायण तुम्ही स्वामी प्रकट दिनानिमित्त सुद्धा करू शकता। ज्यांची इच्छा आहे त्यांनी स्वामींच्या प्रकट दिनानिमित्त गुरुचरित्र पारायण सुद्धा करू शकता। 7 दिवसांचं तुम्ही हे पारायण करू शकता। बघा, मध्ये अमावस्या येते, तर सगळ्यात मोठा प्रश्न हा असतो की अमावस्या आली तर चालते का? बघा, पारायणाच्या मध्ये जर अमावस्या आली तर चालते, पण पारायणाची सांगता किंवा पारायणाची सुरुवात आपल्याला अमावस्येपासून करायची नसते। हा एक नियम आहे आणि तो पाळून आपल्याला ती सेवा करायची आहे। तर ज्यांना ज्यांना शक्य आहे स्वामी प्रकट दिनानिमित्त गुरुचरित्र पारायण करणं, त्यांनी नक्कीच करावं। पण ज्यांना शक्य होणार नाही आहे काही कारणामुळे, त्यांनी आता पुढच्या महिन्यामध्ये आपला स्वामी पुण्यतिथी सप्ताह येणार आहे आणि या सप्ताहामध्ये केंद्रात सुद्धा सामूहिक पारायण होतं आणि आपण घरीसुद्धा करू शकतो। मला तरी वाटतं की 15 मार्चला स्वामी पुण्यतिथी आहे आणि 9 ते 15 मार्चपर्यंत असा हा आपला सप्ताह काळ असणार आहे। तर या सप्ताह काळामध्ये तुम्ही नक्कीच हे गुरुचरित्र पारायण करू शकता। तर जरी तुम्हाला आत्ता शक्य नसेल तरी तुम्ही पुढच्या महिन्यामध्ये हे पारायण करू शकता। त्यानंतर दत्त महाराजांची दुसरी प्रभावी सेवा आहे ती म्हणजे संक्षिप्त श्री गुरुचरित्र पारायण। ज्यांना गुरुचरित्र पारायण करण्याची इच्छा आहे पण काही कारणामुळे ते शक्य होणार नाही, त्यांनी संक्षिप्त श्री गुरुचरित्र पारायण करावं। हे सुद्धा पारायण तितकंच प्रभावी आहे। या पारायणामध्ये मला तरी वाटतं 7 अध्याय आहेत आणि हे पारायण वाचायला आपल्याला 30 ते 35 मिनिटं लागतात।
तर हे पण तुम्ही पारायण करू शकता। याची माहिती तुम्हाला मी सविस्तर एका व्हिडिओमध्ये नक्कीच देईल। तर त्याच्यानंतर बघा, तिसरी प्रभावी सेवा आहे दत्त महाराजांची, ती म्हणजे तुम्हाला घोरकष्टहरण स्तोत्र पठण करायचं आहे। घोरकष्टहरण स्तोत्र हे दत्त महाराजांच्या प्रभावी सेवांपैकी एक प्रभावी स्तोत्र आहे आणि या स्तोत्राच्या पठणामुळे आपल्या आयुष्यामधले घोर कष्ट, दुःख, अडचणी, संकट हे नक्कीच दूर होतात आणि आपल्याला महाराजांच्या कृपेने सर्व सुखाची प्राप्ती होत असते। हे स्तोत्र रोज जो कोणी पठण त्याच्या आयुष्यामध्ये कधी कुठलं संकट येत नाही किंवा आपत्कालीन संकट त्याच्यावर कधीही येत नाही। तर हे स्तोत्र आपल्याला रोज नित्यसेवेमध्ये पठण करायचं असतं। पण ज्यांना हे स्तोत्र रोज पठण करणं शक्य होत नाही त्यांनी आता बघा, स्वामींचा प्रकट दिन आहे, त्या दिनानिमित्त तरी तुम्ही ही सेवा संकल्पयुक्त तुम्ही करू शकता। रोज तुम्ही 11 वेळेस घोरकष्टहरण स्तोत्र पठण करू शकता। तुम्ही अनुभव घेऊन बघा, रोज 11 दिवस फक्त 11 वेळेस तुम्ही घोरकष्टहरण स्तोत्र पठण करून बघा, तुम्हाला नक्कीच या सेवेचा खूप सुंदर अनुभव, खूप प्रभावी स्तोत्र आहे दत्त महाराजांचं आणि खरंच यामुळे आपल्या आयुष्यामधले घोर कष्ट, दुःख, अडचणी या नक्कीच दूर होतात आणि दत्त महाराजांचा विशेष कृपाआशीर्वाद आपल्याला प्राप्त होत असतो। त्यानंतरची बघा, पुढची प्रभावी सेवा आहे दत्त महाराजांची म्हणजे करुणा त्रिपदी। आता करुणा त्रिपदी सुद्धा खूप सुंदर आहे दत्त महाराजांची। एक केविलवाण्या शब्दामध्ये आपण दत्त महाराजांना प्रार्थना करत असतो आपल्या इच्छांसाठी किंवा आपण त्यांना एक माफी मागत असतो की माझ्याकडनं महाराज काही चूक भूल झाली असेल तर ती माफ करा, पण तुम्ही मला पदरात घ्या, अडचणी सोडवा, तुमच्याशिवाय आम्हाला कोण आहे, तुम्हीच आमचे सगळं काही आहात, तुम्ही आम्ही सगळं काही जाणता आणि त्यामुळे तुम्हीच आमचे सगळे संकट, दुःख, अडचणी दूर करा, अशी आपण त्यांना एक केविलवाण्या शब्दाने प्रार्थना करतो। ती करुणा त्रिपदी अशी आहे की शांत हो श्री गुरुदत्ता मम चित्ता शमवी आता, अशी ती करुणा त्रिपदी आहे आणि ही करुणा त्रिपदी पण तुम्ही रोज आता स्वामी प्रकट दिनानिमित्त तुम्ही पठण करू शकता। रोज किमान 1 वेळेस तरी पठण करण्याचा प्रयत्न करा आणि खरंच सांगते, ही करुणा त्रिपदी जेव्हा आपण म्हणतो ना, तेव्हा आपल्याला मनाला एक खूप प्रसन्न वाटतं, छान वाटतं आणि एक समाधान आपल्याला प्राप्त होतं। हे समाधान खरंच खूप वेगळं आहे। आपण ज्या सेवा करतो ना, त्या सेवेतून आपल्याला जे समाधान मिळतं, जे सुख मिळतं, त्याची तुलना आपण कशाशीच करू शकत नाही। म्हणून लक्षात घ्या की जमतील त्या सेवा आणि जमेल तशा सेवा आपण करण्याचा प्रयत्न करावा। त्यानंतरची प्रभावी सेवा आहे ती म्हणजे गुरुचरित्र ग्रंथातला 14वा किंवा 18वा अध्याय। हे दोन्ही अध्याय तितकेच महत्त्वाचे आहेत। 14वा अध्यायामुळे आपल्या आयुष्यामध्ये कधी कुठलं संकट येत नाही किंवा दत्त महाराज वेळोवेळी आपल्याला त्या संकटातून मार्ग दाखवतात किंवा आपल्याला त्यातून सोडवत असतात आणि 18वा अध्याय हा आपल्याला आर्थिक प्रगतीसाठी आणि भरभराटीसाठी आपल्याला पठण करायचा असतो। तर हे दोन्ही अध्याय तितकेच प्रभावी आहे। 14वा अध्याय आणि 18वा अध्याय हे दोन्ही अध्याय गुरुचरित्र ग्रंथामधील मेरुमणी आहे असं समजलं जातं। खूप प्रभावी हे 2 अध्याय आहेत। त्यामुळे ज्यांना आता गुरुचरित्र पारायण करणं शक्य होणार नाही त्यांनी 14वा अध्याय किंवा 18वा अध्याय तुम्ही रोज हे 2 अध्याय पठण करा स्वामी प्रकट दिनानिमित्त, तरी सुद्धा तुम्हाला खूप सुंदर सुंदर अनुभव याचे नक्कीच येते। त्यानंतर पुढची सेवा आहे ती म्हणजे दत्त बावन्नी। तुम्ही ही सुद्धा सेवा करू शकता। त्याचबरोबर दत्तात्रय स्तोत्र आपल्या स्वामी चिंतन सेवेच्या पुस्तकामध्ये श्री दत्तात्रय स्तोत्र आहे, तुम्ही ते सुद्धा स्तोत्र रोज पठण करू शकता किमान 1 वेळेस। म्हणजे बघा, तुम्हाला मी फक्त सेवा सांगितल्या, पण यामध्ये तुम्हाला कोणत्या सेवा करायच्या आहेत, किती करायच्या आहेत, किती वेळेस करायच्या आहेत, हे सगळं तुमच्या मनावर आहे। तुमच्या यथाशक्तीनुसार तुम्हाला या सगळ्या सेवा करायच्या आहेत, लक्षात घ्या। त्याचबरोबर तुम्ही औदुंबर प्रदक्षिणा सुद्धा करू शकता। तुमच्या जवळपास जिथे कुठे औदुंबरचं झाड असेल, औदुंबर वृक्ष असेल, तर नक्कीच तिथे जाऊन तुम्ही रोज संकल्प करा की मी बघा, असं म्हटलं जातं की औदुंबर वृक्षामध्ये दत्त महाराजांचा वास असतो आणि त्यामुळे लक्षात घ्या की तुमच्या जवळपास जर औदुंबरचा वृक्ष असेल, तुम्ही असं संकल्प करा की मी रोज औदुंबर वृक्षाला 11 प्रदक्षिणा मारेल किंवा तुम्ही 21 मारेल, 51 मारेल, 108 प्रदक्षिणा मी मारेल। खरंच सांगते, या सेवेचे सुद्धा खूप सुंदर सुंदर अनुभव अनेक भक्तांना आलेले आहेत आणि येतात। तुम्ही नक्की ही सेवा मनापासून करून बघा, तुम्हालाही नक्कीच याचे अनुभव येतील। औदुंबर प्रदक्षिणा करा तुम्ही दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्रास तुम्ही जप करू शकता किंवा श्री स्वामी समर्थ या मंत्रास तुम्ही जप करू शकता किंवा औदुंबर प्रदक्षिणा घालताना आपण जी प्रार्थना म्हणतो, धन्य धन्य हो प्रदक्षिणा सद्गुरुरायाची, ही सुद्धा प्रार्थना खूप सुंदर आहे, ती सुद्धा तुम्ही म्हणू शकता। बघा, या ज्या काही सेवा आहेत त्या अतिशय सुंदर आहे आणि तितक्याच त्या प्रभावी सुद्धा आहेत। त्यामुळे जेवढ्या आपण यामध्ये जेवढ्या आपल्याला जमतात तेवढ्या सेवा करण्याचा प्रयत्न करा। महाराजांचा विशेष कृपाआशीर्वाद आपल्याला प्राप्त करायचा असेल तर नक्कीच आपल्याला जमतील तशा सेवा करण्याचा प्रयत्न करा। बघा, या सगळ्या सेवा करत असताना जर तुम्ही संकल्प केला, तुम्ही जर सेवा केल्या
तर तुम्हाला 2 नियम आहेत. ते म्हणजे एक नियम म्हणजे परान्न तुम्हाला वर्ज्य करायचं आहे, तुम्हाला परान्न घ्यायचं नाही आहे. आणि दुसरा नियम असा आहे की तुम्हाला मांसाहार वर्ज्य करायचा आहे जोपर्यंत तुमची सेवा पूर्ण होत नाही तोपर्यंत. तर तुम्ही हे 2 नियम पाळून तुम्हाला सगळ्या सेवा करायच्या असतात, लक्षात घ्या. तर चला, ही एक अत्यंत छोटीशी पण खूप महत्त्वाची माहिती होती जी मला तुमच्यासोबत शेअर करायची होती. झायली सेवा मी स्वयंपाकाची रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. तुम्हाला जी माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत, त्या नवीन विषयासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.